समाजातील ज्वलंत आणि संवेदनशील विषयांवर नेहमीच थेट भाष्य करणारे आणि आपल्या स्पष्ट भूमिकेतून चर्चेत राहणारे दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी पुन्हा एकदा एका गंभीर विषयाला हात घातलाय। प्रहार या आपल्या सदरातून प्रकाश पोहरे यांनी सध्या सुरू असलेल्या इस्रायल, अमेरिका आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधन दरवाढ, स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती आणि जागतिक राजकारण यावर तीव्र प्रश्न उपस्थित केले आहेत। युद्धाचा दाखला देत सामान्य नागरिकांच्या खिशावर आर्थिक भार टाकला जातोय का? जागतिक राजकारणाच्या खेळात भारतासारख्या देशांवर दबाव निर्माण केला जातोय का? आणि या सगळ्यामध्ये नागरिकांची दिशाभूल तर होत नाही ना? याच मुद्द्यांवर प्रकाश पोहरे यांनी प्रहार मधून सविस्तर भाष्य केले आहे। प्रहार या सदरातून दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे सध्याच्या जागतिक आणि राष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करताना म्हणतात की सध्याच्या घडीला देशाला इंधन आणि महागलेल्या स्वयंपाकाच्या गॅसचा मोठा फटका बसतोय। यामागे इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचे कारण पुढे केले जात आहे। मात्र प्रकाश पोहरे यांच्या मते युद्ध हा केवळ बहाणा असून आपल्या देशाचे सरकार आणि त्यांचे बगलबच्चे जनतेची लूटमार करतायत। जनतेचे खिसे कापून वसुली करणे हेच त्यांचे लक्ष असल्याचा आरोप ते करतात। इलेक्ट्रॉनिक मीडिया देखील या माध्यमातून जनतेची दिशाभूल करत असल्याचे ते म्हणतात। प्रकाश पोहरे सांगतात की एक काळ असा होता की इराण आणि रशिया हे देश भारताचे जवळचे मित्र म्हणून भारताला मदत करत आलेले आहे। ही परंपरा दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून ते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या कारकिर्दीपर्यंत चालत आलेली आहे। मात्र आता भारताचे सध्याचे सरकार अमेरिकेची गुलामी स्वीकारून आपल्या मित्र राष्ट्रांशी वैर पत्करताना दिसत असल्याचे प्रकाश पोहरे म्हणतात। त्यांच्या मते या सगळ्या मागे जागतिक व्यापार संघटना आहे। WTO आणि WHO या संघटना जगातील शक्तिशाली राष्ट्रांच्या इशाऱ्यावर काम करतात। अमेरिका, चीन आणि रशिया यांसारख्या देशांचा त्यांच्यावर प्रभाव असतो। सध्या जागतिक व्यापार संघटनेवर अमेरिकेचे वर्चस्व असल्याचे प्रकाश पोहरे नमूद करतात। ते पुढे सांगतात की प्रथम ट्रम्प यांनी भारतावर असलेला 3% टॅरिफ 50% वाढवला, त्यानंतर तो 25% केला आणि पुढे भारताशी व्यापार करार करून तो 18% टॅरिफ लागू करण्यात आला। त्याच वेळी भारतातील कृषी उत्पादनांच्या आयातीवरील टॅरिफ 0% आणण्यात आले। कापूस, डाळी आणि साखर यांसारख्या उत्पादनांवरील टॅरिफ कमी करण्यामागे अमेरिकेची जागतिक व्यापारी रणनीती असल्याचे प्रकाश पोहरे सांगतात। प्रकाश पोहरे यांच्या मते 1991 साली भारताने खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण हे धोरण स्वीकारल्यानंतर देश जागतिक आर्थिक शक्तींच्या प्रभावाखाली अडकला। त्या काळापासून भारत आर्थिकदृष्ट्या जागतिक व्यवस्थेच्या कचाट्यात सापडलाय। सध्या इस्रायल, अमेरिका विरुद्ध इराण या संघर्षामुळे तेल आणि गॅसचा तुटवडा असल्याचे कारण सांगितलं जातंय। कृत्रिम टंचाईचे चित्र निर्माण करून भारतीय नागरिकांना अक्षरशः रांगेत उभे राहावे लागत असल्याचे ते नमूद करतात। प्रकाश पोहरे यांच्या मते भारतीय इलेक्ट्रॉनिक मीडिया एकीकडे देशात इंधन आणि गॅसचा तुटवडा असल्याचे सांगते, तर दुसरीकडे देशात पुरेसा साठा असल्याचेही सांगते। त्यामुळे नागरिकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। महाराष्ट्र सरकारवर 9.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे। विविध महामंडळांच्या कर्जाची हमी धरली तर ते 12 लाख कोटींपर्यंत पोहोचते। इतर राज्यांची परिस्थिती ही अशीच असल्याचे प्रकाश पोहरे नमूद करतात। केंद्र सरकारचे कर्ज आणि सर्व राज्यांचे कर्ज एकत्र केले तर देश प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली गेला असल्याचे चित्र दिसते। महसूल गोळा करण्यासाठी नागरिकांच्या खिशावर भार टाकण्याचे धोरण राबवले जात आहे। हे षडयंत्र सामान्य जनतेच्या लक्षात येणे कठीण असल्याचे ते म्हणतात। दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेची लोकशाही जगात प्रसिद्ध झाली असली तरी ती लोकशाही अमेरिकेच्या हितानुसार चालावी अशी तिची भूमिका असते। लोकशाहीच्या नावाखाली अनेक देशांमध्ये आपल्या हिताचे सरकार निर्माण करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचे ते म्हणतात। व्हेनेझुएलामधील तेल साठ्यांवर नियंत्रण मिळवण्याच्या घटनांचा उल्लेख करताना प्रकाश पोहरे सांगतात की अमेरिकेने तेथेही मोठी भूमिका बजावली आहे। त्याच वेळी भारताशी व्यापार करार करून भारताला आर्थिकदृष्ट्या दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला जातोय। प्रकाश पोहरे यांच्या मते भारतातील मीडिया अनेकदा नागरिकांना सतत युद्धाच्या बातम्यांमध्ये गुंतवून ठेवते, त्यामुळे इतर महत्त्वाचे प्रश्न मागेच पडतात। भारत आणि रशिया यांच्यात ऐतिहासिक मैत्रीचे संबंध आहेत। सोव्हिएत युनियनच्या काळापासून भारताला राजकीय संरक्षण आणि कूटनीतिक मदत मिळत आली आहे। 1971 मध्ये इंदिरा गांधी यांनी भारत सोव्हिएत मैत्री करार केला, तेव्हापासून या दोन्ही देशांची मैत्री अधिक मजबूत झाली असे प्रकाश पोहरे नमूद करतात।
त्या काळात रशियाने भारताला मोठी मदत केली होती. पूर्वी भारताने इराणकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी केले होते. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे डॉलरमध्ये व्यवहार शक्य नसल्याने रुपयांमध्ये व्यवहार करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्या काळात काही भारतीय बँकांना त्याचा आर्थिक फायदाही झाला होता. व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यांवर नियंत्रण मिळवल्यानंतर अमेरिका अनेक देशांवर तेल आयातीसाठी दबाव टाकत आहे. प्रकाश पोहरे यांच्या मते भारताने आपले ऊर्जा धोरण इतके सक्षम करणे आवश्यक आहे की कोणत्याही देशाचा दबाव त्यावर पडू नये. युद्ध, जागतिक व्यापार, इंधन दरवाढ आणि भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध या सगळ्या मुद्द्यांवर प्रकाश पोहरे यांनी प्रहारमधून कठोर आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांच्या मते युद्धाचा बहाणा करून नागरिकांच्या खिशावर आर्थिक भार टाकला जातोय आणि जागतिक राजकारणाच्या प्रभावामुळे भारतासारख्या देशांवर दबाव निर्माण होतोय. या सर्व परिस्थितीत खरे प्रश्न काय आहेत आणि त्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर कसा होतोय याचा विचार करण्याची गरज असल्याचे प्रकाश पोहरे यांनी अधोरेखित केले आहे. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.